हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज वसमत तालुक्याच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। विश्रामगृहापासून निघालेला हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला। या मोर्चा दरम्यान आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। जालना येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली येथे उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमत तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी 22 सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले। यावेळी सरकारने दीपक बोराडे यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन 2 दिवसांच्या आत धनगर समाजाला घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली। जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर धनगरी बाणा दाखवत राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। या मोर्चात विश्वनाथ गवारे, गणपतराव तागडे, बालासाहेब बारहाते, शामराव हिरवे, संभाजी हिरवे, पंडितराव ढोणे, लिंबाजी उन्हाळे, मुंजाजी बंडे, गंगाधर माटे, प्रभाकर बारसे, बालाजी काळे, कुशोबा जमरे यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज रोजी समोर धनगर समाज जो जमा झालेला आहे याचं म्हणजे एकमेव कारण आहे, आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आरक्षण एसटीचं दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी करणे बाकी आहे। प्रत्येक सरकार, प्रत्येक येणारा मुख्यमंत्री हा आम्हाला आश्वासित करतो की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटपर्यंत आरक्षण देणार, दुसऱ्या देणार, अंमलबजावणी करणार। आतापर्यंत कोणीही केली नाही। पुरेपूर धनगर समाजाची फसवणूक झालेली आहे आणि आमचा बांधव बोराडे हा उपोषणाला बसलेला आहे, त्याला सपोर्ट म्हणून आम्ही आज इथं जमा झालेला आहोत। एडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि सरकारला तुमच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की आता तरी आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी। आमचा अंत पाहू नये, आमची लढाऊ जात आहे। आमच्या अहिल्यादेवी होळकर, बल्लारराव होळकर सर्व काही आमचे राजकर्ते घराणे होते, आम्ही लढाऊ जात आहे। आमचा अंत पाहू नये, आमचा अंत पाहिला तर आमची एक जात अशी आहे, आमच्या येडक्याची टक्कर लागत नाही, लागली तर एकाच मुंडी मोडतो सुटत नाही। एवढं बोलून 2 शब्द संपतो। पुढचा पवित्र काय आहे तुमचा? पवित्र आणि 24 तारखेला नंतर आम्ही पवित्र घालण्याच्या नंतर आम्ही पुढचा संघर्ष त्याला पाठिंबा देणार आहोत आणि आमचा अंत पाहू नये, परत शासनाला विनंती आहे। आणि आम्ही जर बिघडलं तर सुव्यवस्था बिघडेल। विषयावर दीपक भाऊ बोराडे हे आमचे जालना येथे अंबड फाट्यावर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या समर्थनात वसमत तालुक्यातून सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने येणाऱ्या 24 तारखेला जालना येथे जाणार आहेत। त्यांना एक समर्थन म्हणून आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक एसडीएम तहसील कार्यालय निवेदन द्यायचं ठरलेलं आहे। त्याप्रमाणे आज आम्ही निवेदन द्यायला इथं आलेलो आहे। निवेदन देते वेळेस निवेदनामध्ये जे नमूद केलेला विषय आहे, धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 36 क्रमांकावर धनगर समाजाला एसटी आरक्षण हा दिलेला आहे। याची अंमलबजावणी या 70 वर्षात झालेली नाही। प्रत्येक समाजाला वेगळ्या विषयानं प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस प्रत्येक राजकीय लोक फसवतात, त्याप्रमाणे धनगर समाजाची सुद्धा फसवणूक केलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देऊ हे निश्चित। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।